बघा गणित दिलेलं आहे 47.256 बरोबर 4a प्लस 7 भागीला b प्लस 2c प्लस 5d प्लस 5 भागीला d प्लस 6e. तर तुम्हाला विचारलं 5a प्लस 3b प्लस 6c प्लस d प्लस 3e बरोबर किती. अशा प्रकारचं गणित आलेलं आहे. अशा प्रकारचं गणित आलं तर सर्वप्रथम आपण काय करूया, स्थानिक किंमत ह्या गोष्टी काय असतात ते पहिले समजून घेऊ. ह्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे स्थानिक किमतीचा. बघा एखादी संख्या आहे, मी समजा लिहिलं 498 असं काहीतरी संख्या लिहिली आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं की 4ची स्थानिक किंमत काय, स्थानिक किंमत म्हणजे काय, 4च्या पुढे जेवढ्या संख्या दिसत आहेत, 4च्या पुढे जेवढ्या संख्या दिसत आहेत सरळ सरळ तेवढे शून्य ठेवायचे. ती काय होणार आहे, 4ची स्थानिक किंमत होणार आहे. स्थानिक किंमत होणार आहे. ठीक आहे, 4ची स्थानिक किंमत किती झाली, 400. त्याला इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर प्लेस व्हॅल्यू म्हणतात. आणि एक असते फेस व्हॅल्यू. एक असते स्थानिक किंमत आणि दुसरी असते दर्शनी किंमत. तर दर्शनी किंमत म्हणजे जेवढा आकडा विचारला असेल तीच आकडा असतो. म्हणजे 4 इथे जर विचारलं की 4ची दर्शनी किंमत किती, तर 4 ही स्वतःची 4ची दर्शनी किंमत आहे. 9ची विचारली तर 9ची स्वतःची दर्शनी किंमत आहे. पण स्थानिक किंमत तशी नसते. स्थानिक किंमत म्हणजे त्याला कितव्या स्थानावरती हे दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर दिसणाऱ्या जेवढ्या संख्या आहेत त्याच्या आधी आणि नंतरच्या 0 करून टाकायच्या. समजा इथे 9 दिसतं आहे, 9ची विचारलं तुम्हाला स्थानिक किंमत काय, मग आपण काय करायचं, 9च्या आधीच्या सगळ्या गोष्टी इग्नोर करायच्या. 9 नंतर किती संख्या दिसत आहेत, तर फक्त एक संख्या दिसत आहे. मग आपण म्हणू शकतो की 9ची स्थानिक किंमत किती आहे, 9ची प्लेस व्हॅल्यू किती आहे, तर ती असणार आहे 90. त्याच्यानंतर समजा असं दिलं 498, समजा मी पुढे वाढवला 250च घेऊया, 6, 7, 8, 9 असं काहीतरी घेऊया. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं की 4ची स्थानिक किंमत किती. तर ह्या कंडिशनमध्ये 4वरती किती संख्या आहेत, 4 नंतर बघा 1, 2 संख्या लिहिल्या, इथे पॉईंट टाकला, ह्याच्यानंतरच्या संख्येला फक्त 0 द्या. आणि पॉईंट नंतर कितीही शून्य असले तर त्या संख्येला व्हॅल्यू येत नाही. म्हणजेच काय, ह्याही परिस्थितीमध्ये, या पॉईंटच्या परिस्थितीमध्ये पण 4ची स्थानिक किंमत किती असणार आहे, तर 400च असणार आहे. ठीक आहे, आता हा झाला बेसिक कन्सेप्ट. आता समजा ह्याच्याच जागी तुम्हाला ह्याच्यामध्ये विचारलं की 2ची स्थानिक किंमत किती. ठीक आहे, 2ची स्थानिक किंमत किती. तर मग तुम्ही काय म्हणाल की आधीच्या सगळ्या संख्या विसरायच्या आहेत. म्हणजे आधी सगळं 0 करून टाकलं मी, 498ला डायरेक्ट 0 करून टाकलं. इथे पॉईंट आहे म्हणून मी पॉईंट लिहिणारच कुठल्याही हालतीत. कितीही इग्नोर केलं तर पॉईंटच्या नंतरच्या संख्येला जर तुम्ही लिहिणार असेल तर पॉईंट द्यायचा, जिथे पॉईंट आहे तिथे. त्याच्यानंतर 2 आहे आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या संख्या 0 करायच्या आहेत. नंतरच्या येणाऱ्या सगळ्या संख्या 0 करायचा. फक्त त्याच्या आधीच्या पण संख्या 0 करायच्या, पण जर पॉईंट आला असेल तर पॉईंट जिथे आहे तेवढा लिहायचा आहे. समजा मी इथे विचारलं की 5ची स्थानिक किंमत किती, तर मी इथे कसं लिहिणार बघा, पॉईंट कुठे आहे, इथे आहे. समजा आधीची सगळ्या संख्या 0 केल्या, ही पण संख्या मला काय करावं लागेल, 2 पण संख्या मला काय करावं लागेल, 0 करावं लागेल. आणि 5ला 5 लिहायचे आणि त्याच्यानंतर 0 लिहा, काही फरक नाही पडत. कारण की पॉईंट नंतर 0ला काही व्हॅल्यू नसते. पण 0 नंतर एखादी संख्या असेल, समजा तिथे 0.5 आहे, 0.05 आहे, तर शेवटच्या संख्येला किंमत आहे. ह्याच्यानंतर किती 0 लावले तर त्याला किमती नाही. समजा ह्याच्यामध्ये विचारलं की 6ची स्थानिक किंमत काय, मग सेम तसंच 0 इथे पॉईंट होता, मग पॉईंट लिहिला, 1, 2, 3 शून्य टाका, 3 शून्य टाकले आणि नंतर 6 लिहिले. ठीक आहे, 7चं विचारलं असतं तसंच 6ला 0 बनवलं असतं आणि 7 लिहिलं असतं. ठीक आहे, ही स्थानिक किंमत आहे आणि त्याच कन्सेप्टचा आपण या व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थितरित्या वापर करणार आहोत. बघा आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 47.250. सध्या मी हे लिहित नाही, ते जे काही इक्वेशन दिलेलं आहे 4a लिहूनच घेऊ, पॅरलली लिहू, 47.256. ठीक आहे, बरोबर काय लिहिलं आहे, 4a अधिक 7 भागीला b, जसं आहे मी तसंच उतरून घेत आहे, 2 गुणिला c अधिक 5 भागीला d अधिक 6 गुणिला e. ठीक आहे, आता 4a बघितलं तर सुरुवातीपासून बघा, 4ला 4 लिहिलाय, 7ला 7 लिहिलाय, 2ला 2 लिहिलाय, 5ला 5 लिहिलाय, 0 त्यांनी कन्सिडरच नाही केला आणि डायरेक्ट 6 लिहिलेला आहे. ठीक आहे, तर मग आपल्याला एक तर गोष्ट क्लिअर झाली की हे जे गणित आलेलं आहे हे कशावरती आधारित आहे, स्थानिक किमतीवरती. मग आता 4ला असे कशाने गुणू जेणेकरून 4ची स्थानिक किंमत किती,
आता 4ची आपण सगळ्यांच्या स्थानिक किमती लिहून घेऊ. 4ची स्थानिक किंमत आहे किती ह्या गणितामध्ये 40. मग आता मला 4ला ह्या 4Aला 40 झालं पाहिजे असं काहीतरी गुणाकार करावं लागेल. मग Aची किंमत किती भेटेल बघा. मला 4A हा मला 40 बनवायचा आहे. 4A हा मला 40 बनवायचा आहे. मग 4 गुणीला किती करू? 4 गुणीला किती करू? जेणेकरून उत्तर किती येणार आहे? 40 येणार आहे. तर मग मला कळालं की Aची किंमत किती आहे किंवा तुम्ही असंही करू शकता 4A बरोबर 40. मग A बरोबर किती होईल बघा. हा जो 4 आहे इकडे गुणाकारातला हा आपण इकडून इकडे पाठवूया. हा भागाकारात जाईल. भागीला 4 किती होईल? 10 होईल. ठीक आहे. किती होईल? 10. आपण ज्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला विचारलेलं त्या सगळ्यांचं आपण स्थानिक किमतीवरनं उत्तर काढूया. 7. आता जर बघितलं तर इथे 7ची स्थानिक किंमत किती? 7ची स्थानिक किंमत आता 7 नंतर लगेच पॉईंट आहे. मग 7 नंतर पॉईंट दिला आणि सगळे 0 लिहून घेतल्या. आधीच्या संख्या इग्नोर केल्या तरी चालतील. पण पॉईंट नंतर 0 देण्याचा काही अर्थ नसतो. म्हणजे 7ची स्थानिक किंमत किती आहे? 7च आहे. मग 7B काय आहे? 7B 7B सॉरी 7 भागीला B 7 भागीला B बरोबर किती? तर 7. मग B बरोबर किती येणार आहे? B आपण तिकडे पाठवूया. हा 7 इकडे पाठवूया. B बरोबर हा 7 भागीला हा इकडचा 7 इकडे पाठवला. 7 भागीला 7 म्हणजे B बरोबर किती येणार आहे? 1 येणार आहे. B बरोबर किती आला? 1 आला. त्याच्यानंतर C बघा. Cची स्थानिक किंमत किती आहे? म्हणजे C कशासोबत आहे? तर C 2 सोबत आहे. मग 2ची स्थानिक किंमत किती? 2ची स्थानिक किंमत 0.2. ठीक आहे. 2ची स्थानिक किंमत 0.2. मग हे जे 2C आहे आधी बघा 7B घेतलेलं आपण इथे 7 भागीला B. आता 2C. मग 2C बरोबर किती लिहिणार मी स्थानिक किंमत? 0.2. मग C बरोबर किती येणार आहे? हा 0.2 जशाला तसा लिहिला. छेदामध्ये हा जो 2 आहे इकडे गुणाकारात आहे तिकडे पाठवला. हा भागाकारात जाईल. मग किती येईल बघा. आता इथे पॉईंट आहे. हा पॉईंट हटवला आणि वरती खाली आपण गुणाकार केला. वरती खाली गुणाकार केला तर किती येणार आहे? म्हणजे वरती 10ने गुणलं समजा तर हा पॉईंट हटेल आणि खाली 10ने गुणलं तर हा पॉईंट सॉरी येथे भाग जाईल. मग 10 1 10 सॉरी 2 1 2 आणि 1 भागीला 10 येतील. म्हणजे C बरोबर किती येणार आहे? 0.1. मग Cची किंमत तुम्हाला किती भेटली? 0.1. ठीक आहे. जर त्याचा भागाकार चांगला असेल तो डायरेक्टच उत्तर काढू शकतो की C बरोबर याने याला भाग दिल्यानंतर 0.1 येतं. पण काही काही जणांचं कॅल्क्युलेशन थोडंसं वीक असू शकतं. मग आता 5D 5D आहे. 5ची स्थानिक किंमत काढूया. 5ची स्थानिक किंमत किती आहे? मी लिहिलं 0. इथे पॉईंट होता 0 लिहिला 2साठी आणि 5ला 5 लिहिला. ठीक आहे. 5ला मी 5 लिहिला. मग काय आहे आपल्याला काय विचारलेलं आहे? 5 भागीला D 5 भागीला D दिलेला आहे किती? तर स्थानिक किंमत 0.05 0.05. मग आता ह्या Dने D तिकडे घेऊन गेलो आणि इकडे किती येणार आहे? हा 5 वरती अंशामध्ये आणि हा 0.05 आहे हा इकडे पाठवला तर हा भागाकारात जाईल 0.05. मग बरोबर 5. आता इथे कितीने गुणावं लागेल? मग 0 काढण्यासाठी 100ने गुणावं लागेल. मग वरती पण 100ने गुणतो. छेदामध्ये पण 100ने गुणतो मी. किंवा तुम्ही एक काम करू शकता. हा जर पॉईंट काढला इकडचा इकडे शिफ्ट केला तर इथे एक 0 द्यायचा. हा पॉईंट काढला इकडे शिफ्ट केला तर अजून एक 0 द्यायचा. म्हणजे किती उत्तर येणार होतं? 500 भागीला 5. 500 भागीला 5 म्हणजेच किती? तर 100 उत्तर येईल. मग Dची किंमत आपल्याला भेटलेली आहे 100. तसंच 6ची स्थानिक किंमत किती आहे? 6ची स्थानिक किंमत जर काढायला गेलं तर 6 बरोबर 0. 6 कुठे बघा 6 6ची स्थानिक किंमत काढायची 0.1 2 3 1 2 3 आणि 6. ठीक आहे. मग 6E बरोबर किती आहे? 0.0006. ठीक आहे. 3 0 आणि मग 6 आहे. मग E बरोबर किती येणार आहे? हा 0.0006 हा 6 इकडे गुणाकारात होता इथून काढला इकडे पाठवला हा भागाकारात जाईल. मग आता ह्याने ह्याला भाग द्यायचा आहे. ह्याने तर 1ने भाग जाईल. मग सरळ 1 ठेवून दिला आणि जेवढी होती तेवढी संख्या लिहिली 0.0001 2 3 1 2 3 1. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्या किमती भेटलेल्या आहे ABCDEच्या. ठीक आहे. या किमती मी सिक्वेन्सने लिहून घेतो. A बरोबर 10 B बरोबर किती? 1 C बरोबर किती? 0.1 D बरोबर किती?
डी बरोबर आहे 100 आणि डी बरोबर आहे 100 आणि ई बरोबर किती येणार आहे 0.1 0.1 2 3 आणि 4. ठीक आहे, या व्हॅल्यू किमती लिहून घेतल्या. आता तुम्हाला जे विचारलेलं आहे त्याचं आपण सरळ सरळ उत्तर काढूया. काय विचारलेलं आहे बघा. काय विचारलेलं आहे आपल्याला विचारलेलं आहे 5A अधिक 3B अधिक 6C अधिक D अधिक 3E बरोबर किती. ठीक आहे, आता ज्याची किंमत ठेवून देऊ. ए बरोबर 10, मग 5 गुणिला 10 अधिक बी म्हणजे किती 1, 3 गुणिला बी बरोबर 1, बी बरोबर 1. 6C 6 गुणिला सी, सी म्हणजे 0.1 अधिक डी, डी म्हणजे 100 अधिक 3 गुणिला ई, इथे 1 आहे हा. ठीक आहे, 0.01 आहे, चुकून 2 सारखा दिसत आहे. ठीक आहे, मग 3 बरोबर 3ई बरोबर काय लिहिणार आपण 3 गुणिला 0.1 2 3 आणि 1. ठीक आहे, आता यांचा सगळ्यांचा गुणाकार करूया. 5 गुणिला 10 म्हणजे 50, 3 गुणिला 1 म्हणजे 3, 6 गुणिला 0.1 म्हणजे 0.6 अधिक 100 अधिक 3 गुणिला हे म्हणजे किती 0.000 आणि 3. आता यांची सगळ्यांची बेरीज करू. 100 + 50 + 3 किती होतील 153. पॉईंट नंतर इथे लगेच 6 आहे, 6 लिहिला म्हणजे इथली एक संख्या ऑक्युपाईड झाली. 1 2 3. तुम्हाला जर कन्फ्युजन वाटत असेल तर ह्याला उभं करून लिहा आणि मग त्यांची बेरीज करा. ठीक आहे, मग आता किती शून्य राहिले 1 2 शून्य राहिले 1 2 आणि हा 3. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे ह्या इक्वेशनचं 153.6003. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे बघा, बिंदास QR कोड स्कॅन करा आणि मला तुम्ही तुमचे प्रश्न पाठवू शकता. हा आपला मॅथ्सचा डाऊट ग्रुप आहे, तर भरपूर विद्यार्थी ह्याच्यावरती जॉईन झालेले आहेत. ऑलमोस्ट 1400-1500 विद्यार्थी आहेत जे रोज मला भरपूर प्रश्न विचारतात आणि मी प्रत्येकाला जेवढे माझ्याजवळ पॉसिबल सोल्युशन्स आहेत मी पाठवण्याचा प्रयत्न करतो. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. हे चॅप्टर वाईज व्हिडिओज कोणते कोणते आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. धन्यवाद.